काल रत्नागिरीमध्ये जो प्रकार घडला तो आपण सगळ्यांनी बघितलाच असेल। मला जे काय माहिती मिळाली त्याच्यामध्ये सामान्य लोक, जनता ही काही पक्षाच्या लोकांसोबत एकत्र येऊन चर्चासत्र त्यांनी ते आयोजन तिथे केलं होतं आणि त्यांना चर्चा करायची होती। आणि मला जी माहिती मिळाली ती कुठल्या व्यक्तीवर चर्चा नव्हती, त्यांना कुठल्या व्यक्तीवर टीका करायची नव्हती, तर व्यवस्थेवर किंवा जे रत्नागिरीला हवं आहे, का मिळत नाहीये, कुठे काय चुकतंय, अशा विषयांवर त्यांना ती चर्चा करायची होती। तर त्याच्यामध्ये चूक काय? जर व्यक्तीवरती चर्चा नसती आणि विषयांवर असती तर ती चांगली गोष्ट आहे। जी सभा उधळली गेली ती कशासाठी उधळली गेली? काय कारण होतं? म्हणजे चर्चाच करू नये। आम्ही लोकप्रतिनिधी होतो, माझ्या घरात लोकप्रतिनिधी आहेत, मतदारसंघ सांभाळतात, त्यांना कधी असं वाटलं नाही की चर्चाच होऊ नये लोकांची? ही पद्धत कुठली चालू झाली रत्नागिरीमध्ये मला माहित नाही। आपल्याला रत्नागिरीचा बिहार करायचा आहे का 90 सालीचा? हे कधीतरी आपल्याला विचार करणं भाग आहे की नेमकं काय चाललंय। काल काय धक्काबुक्की झाली आणि जे काही लोक जे काही सभा उधळायला गेले होते ना, जी काही लोक गेली होती, मला माहित नाही 40-50 जी काही लोक गेली होती त्याच्यापैकी 70% मुसलमान होते आणि त्या मुसलमानांपैकी काही लोक नंबरकारी होते। तुम्ही नंबरकारी लोकांना तिकडे जाऊन आंदोलन करता काय म्हणून? तुम्हाला कोणी अधिकार दिला? तो तुम्ही चर्चा करा, काही हरकत नाही। आमच्यासारखा माणूस आला असता तिकडे काल चर्चेला, ते झालं असतं का? पोलिसांनी याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे स्वतःहून। ते बिंदास आले, धक्काबुक्की केली, लोकांना धमक्या दिल्या, माईक पकडून पकडून घोषणा देत होते, महामार्गाचा विषय काढला। माझा चॅलेंज आहे महामार्गासाठी, जे काल बोलत होते ना महामार्गाच्या आम्ही टीका करू का, लावा एकदा गडकरी साहेबांकडे मीटिंग, मलाही बघायचं त्या मीटिंगमध्ये काय होतं ते आणि कशामुळे फक्त रत्नागिरीचाच पॅच महामार्गाचा झाला नाही ह्याचाही एकदा कधीतरी हिसाब लागला पाहिजे। बाकी सगळीकडचा महामार्गाचा पॅच होतो, फक्त रत्नागिरीचाच का होत नाही याचा कधीतरी हिशोब लागला पाहिजे। आम्ही तोंड उघडत नाही म्हणजे आम्ही काय, आम्हाला उगाच कोणावर टीका करायला आवडत नाही, पण तुम्ही पण आमच्या नेत्यांवर जर असं उघड बोलत असाल तर आम्ही काय गप्प बसायला इथे बसलेलो नाही। आताही शिस्तीत वागा, लक्षात ठेवा। आणि कोणाला जर रत्नागिरीमध्ये चर्चा करायची असेल व्यक्तीवर नाही विषयांवर तर ती झालीच पाहिजे। माझी भारतीय जनता पक्षाच्या रत्नागिरीच्या कार्यकर्त्यांना, सहकाऱ्यांना माझी विनंती आहे की गप्प बसू नका, नेहमी मी येईन आणि काहीतरी करीन याची वाट बघू नका। आपण पण काहीतरी त्या मातीचं देणं लागतं। उतरा मैदानात, त्या 7 लोकांची, कोणाशी घाबरू नका। लोकांना जर चर्चा करायची आहे लावा ते चर्चासत्र, मी येतो। व्यक्तीवर चर्चा करणार नाही ही अट आहे माझी, पण विषयांवर चर्चा करू। पण आता गप्प बसू नका। हे आज सभा उधळतायत, घोषणा देत आहेत, हे घरात घुसतील नंतर मग काय कराल? आज सामान्य लोकांच्या अंगावर चालले, उद्या तुमच्या अंगावर जातील, घरात घुसतील, कोणावरही हात टाकतील। त्या दिवसाची वाट बघायची का आपल्याला? म्हणून आम्ही पक्षातले कार्यकर्ते आहोत, युतीतले कार्यकर्ते आहोत, आम्हाला आमच्या मर्यादा माहिती आहेत। मर्यादा ओलांडणारा माणूस मी नाही, मर्यादेत राहून काम करणारा माणूस आहे। पण जर सामान्य लोकांवर असे हात टाकले जाणार असतील तर ते काय मी सहन करणार नाही। आणि माझी भारतीय जनता पक्षाच्या माझ्या सहकाऱ्यांना सगळ्यांना विनंती आहे की घ्या लोकांची बाजू, मैदानात उतरा आणि जर लोकांना चर्चा हवी असेल लावा ते चर्चासत्र, मी येतो, बघूया मग काय होतं ते।